आज बऱ्याच CSPंना पेरी सर्व्हिसचा प्रॉब्लेम आलेला आहे. लॉग इन करताना CSP लॉग इन होत नाही आहे. चला तर मग आपण बघूया ते लॉग इन कसं करायचं आहे. पेरी सर्व्हिसचं नवीन सॉफ्टवेअर आपल्याला इथून डाउनलोड करायचं आहे. त्याला सेव्ह करायचं आहे. डेस्कटॉपला डाउनलोड होईल. डेस्कटॉपला डाउनलोड झाल्यानंतर त्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. याला येस म्हणायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर इथे एक नवीन फोल्डर तयार होईल. हे आपलं सॉफ्टवेअर डाउनलोड झालेलं आहे. त्या अगोदर आपल्याला कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन आपली जी जुनी पेरी सर्व्हिस आहे याला अनइन्स्टॉल करायचं आहे. माझ्या लॅपटॉपमध्ये मी इन्स्टॉल केल्यामुळं मी अनइन्स्टॉल नाही करत आहे. तुम्ही हे व्हर्जन तुमचं जुनं असेल, इथं 1.1.79 आहे, तर तुमच्या इथे वेगळं असेल तर याला अनइन्स्टॉल करायचं आहे. अनइन्स्टॉल केल्यानंतर याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. याला इन्स्टॉल करते वेळेस तुम्हाला तुमचा लॅपटॉप असं इन्फॉर्मेशन देईल. त्याला मोर इन्फोमध्ये टिक करायचे आहे आणि रन अलाउ करायचं आहे, एनिवे करायचं आहे. हे केल्यानंतर इन्स्टॉल होऊन जाईल. त्यानंतर सर्व्हिसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसमध्ये जाऊन पेरी सर्व्हिसवरती या पेरी सर्व्हिसला स्टॉप असेल तर इथं स्टार्ट करायचं आहे आणि स्टॉप रिस्टार्ट आलं तर रिस्टार्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं पोर्टल लॉग इन करायचं आहे. लगेच लॉग इन होऊन जाईल.